तुमची लाडकी, तुमच्या मनात घर करून बसलेली आरजे लवंगी. She's कोमट. That's right. आज आपल्याकडे येणार आहे ते कमाल गेस्ट. कोण असणार आहेत ते गेस्ट? आता आम्ही बोलल्याशिवाय कसं कळेल तुम्हाला की ते कोण असणार आहेत गेस्ट? आपण त्यांना बोलवूया. स्टुडिओ क्लॅप्स, वेलकम. नीट उभारा भेंडी. सॉरी, रेडिओ भेंडी. अरे आज मी येण्याआधीच अन्विता स्क्रिप्ट पडणार आहे. ओके, गुड कॉन्फिडन्स. नमस्कार. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ तर आज मी इथे आलेलो आहे रेडिओ भेंडी 420.3 मध्ये. माझ्या लाखो फॅन्स मला इथे कॉल येणार आहेत. येस मी त्यांना सांगणार आहे की प्लीज फायनल जवळ येते तर प्लीज मला वोट करा. मी जिंकेन ही देवाकडे प्लीज प्रार्थना करा. येस, माझं स्वागत संपलंय. एक मिनटं सर. हा काय हा बोल ना बाबा. काय बघा स्किट काय म्हणते. चला आता जरा पडूया. अन्विताचा डायलॉग आहे ना. हॅलो, मी आहे आरजे लवंगी. आपण हाय मी मंदार फटाका. म्हणजे 2 मिनिटात फुटणार. मी मंदार मांडवकर. येस म्हणजे हॉरिफिकेशनचा बादशाह, राईट? हॉरिफिकेशनचा नाही हो, व्हेरिएशनचा बादशाह. हा तेच काय ना, माझं तुमच्याकडे लक्षच नसतं. अन्वितावरून नजर नाही हटत माझी. ती किती क्यूट लिटल बबली आहे ना. बबली नाही हो, एक नंबर फंबली आहे ती. मी आहे ना म्हणून टिकली आहे ती. ती टिकली नाही. मग तो बॉम्ब आहे, बॉम्ब. अभिनयात पण बॉम्ब आहे. तुम्हाला माहित नाहीये का? काय? आज तुम्हाला अन्विता फॅन क्लब तर्फे इथे बोलवलंय, माहित नाही तुम्हाला? अन्विता फॅन क्लब म्हणजे अन्विता येणार आहे का इथे? नाही, अनफॉर्च्युनेटली अन्विता मॅम आज नाही येणार आहेत. का त्या म्हणाल्या रेडिओवर जाऊन स्वतःच कौतुक ऐकून घेण्यात नको मला असं काही आवडत नाही. त्यापेक्षा मी एक काम करते, मी घरी बसते आणि फिनालेसाठी काही नवीन विषय सुचतोय का यावर जरा विचार करते. शी इज लवली, शी इज अमेझिंग, आय लव्ह हर. हा चला ना, आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो शुअर, या जरा त्या घुसा त्यात. सांडा त्यात. अरे बसा त्यात. एक्सक्यूज मी, माझा स्टुडिओ आय मॅनेज. या ओके रेडी. ओके, वी आर गोइंग लाईव्ह इन 3, 2, 1 गो. रेडिओ भेंडी. हॅलो, वेलकम बॅक लिसनर्स. आणि मी तुमच्या गेस्टला घेऊन आली आहे. कोण असणार आहे हा गेस्ट? मी तुम्हाला मगाशी म्हटलं गुड मॉर्निंग, पण आता मी तुम्हाला म्हणणार आहे यू विल हॅव अ फनी मॉर्निंग. वाय फनी क्यों? क्या है ऐसा फनी जो आज के गेस्ट में है? मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अन्विता फलटणकर यांचे पार्टनर, ज्यांना आपण सगळे ओळखतो. काय नाव आहे तुमचं? मंदार मांडवकर. मंदार आपल्या बरोबर आहेत. मंदार आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्या बरोबर आज गप्पा मारणार आहेत. मी मंदारला असं विचारणार आहे की त्यांचा आता हास्य जत्रेचा प्रवास इतका पुढपर्यंत येऊन ठेपलाय, रिस्पॉन्स बढिया आहे शो का. Yes. तो आता त्यांना ह्या स्टेजला येऊन काय वाटतंय. पण त्याआधी मला आमच्या लिसनर्सना सांगायचं आहे की शो सुरू व्हायच्या आधी आमची एक अनऑफिशियल चर्चा सुरू होती. आणि ओ माय गॉड, मंदार अन्विताचं कौतुक करताना दमत नव्हते रिअली. म्हणजे ते म्हणत होते की अन्विताचे इतके उपकार आहेत माझ्यावर की मी काय सांगू. अन्विता, तू आमच्या मनात आहेस. वी लव्ह यू आणि वी आर वेटिंग की तू आमच्याकडे कधी येतेस. आणि आता मंदार, मला सांगा, महाराष्ट्राची हास्य जत्रा मधला तुमचा आवडता कलाकार कोण आहे? सगळेच आवडतात. प्रसाद दादा, नमुताई, विशाखाताई, समीर दादा. तुम्हाला सांगू का, हे आहेत ना, हे तोफ आहेत, तोफ. येस. आम्ही असं ऐकलंय तुम्ही मिमिक्रीच करता. काय म्हणजे तुम्ही मिमिक्री उत्तम करता. तर आमच्या लिसनर्स आणि मलाही गौरव मोरे यांची एक मिमिक्री करून दाखव ना प्लीज. वी वुड लव्ह टू हिअर गौरव मोरे. हा प्लीज. हे बघा गौरव, प्लीज डू इट. वी आर वेटिंग स्टुडिओ, राईट? गौरव मोरे, ये बेबी, कम ऑन. गौरव मोरेची मिमिक्री करायला गौरव मोरेने आधी काहीतरी केलं पाहिजे ना. काय बोलताय मॅडम तुम्ही? गौरव मोरे, वी लव्ह यू. आणि तुम्ही कधीतरी प्लीज आमच्या शो मध्ये या, आम्हाला इतकं आवडेल, खूप मजा येईल. येस.
तुमचं नाव काय? मंदार मांडवकर. सॉरी. ओके, सो मंदार आपल्या बरोबर आहेत आणि मला तर त्यांना विचारायचं आहे की हास्य जत्रेत तुम्ही थोड्या उशिराने आलात, एम आय राईट? हा, म्हणजे काही आठवड्याने आलो मी. ऍक्च्युली काय माझं टॅलेंट सरांनी पाहिलं. टॅलेंट वरनं मला आठवलं, अन्विता मॅम. ओ माय गॉड, ओ माय गॉड. अन्विता, तिची निरागसता आणि तिच्या अभिनयातला सच्चेपणा, कमाल कमाल. हे असं खूप दुर्मिळ आहे आणि तिच्या एक्सप्रेशन मध्ये ना, प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये एक डिग्निटी आहे. क्या बात आहे अन्विता, वी आर वेटिंग या. कम ऑन, तू ये कधीतरी, आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायचा आहे. ठीक आहे, तुर्तास आपण त्याच्याशी बोलूया. तुमचं नाव? मंदार मांडवकर. हां. येस, आय एम रिअली सॉरी. आपल्याला एक फोन येतोय, आपण फोन घेऊया. हॅलो, वेलकम टू रेडिओ भेंडी. हु इज दिस? हाय, मी बबिता बोलते माथेरानवरून. हाय बबिता, हॅलो. सच अ ब्युटिफुल नेम बबिता, वंडरफुल. प्लीज. हाय लवंगी. हाय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही या क्षेत्रात कसे काय आलात? म्हणजे ॲक्च्युली थँक्यू फॉर युअर क्वेश्चन आणि कीप कॉलिंग. ॲक्च्युली त्याचं काय आहे, मला लहानपणापासून रेडिओची आवड होती आणि जॉकी श्रॉफची आवड होती. सो माझे बाबा मला म्हणले, तू रेडिओ जॉकी का नाही होत? सो म्हणून मी या क्षेत्रात उतरले. थँक्यू सो मच बबिता. अजून काही? हॅलो, बबिता मॅडम, इथे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मंदार मांडवकर इथे बसलेले आहेत. तुम्हाला त्यांना काही प्रश्न नाही कट झालाय फोन. आपण दुसऱ्या फोनकडे वळूया. पहिला फोन कट झाला. आय एम सो सॉरी बबिता. कीप कॉलिंग अँड थँक्यू फॉर लिसनिंग. ओके, आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो, वेलकम. हॅलो. हा, हॅलो. बोला बोला. ऐकतं का? हा, येतंय काका, बोला ना, बोला. हा, ते कोल्हापूरून बोलतोय. नमस्कार काका. जगदीश पाटील बोलतोय. बोला बोला. ते हे आहे का महाराष्ट्राची लवंगी आहे काय? महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून कोणी आलेले आहे का तिकडे? हो, आलाय ना. हा, कोण सरताज आलेले आहेत का? सॉरी काका, कोण सरताज? अरे कोण सरताज? ऐकून आलं तिकडे. हॅलो काका, ऐकू येत नाही, बोला ना प्लीज. सांगतो थांब. हा, ते प्रॉपर्टीचं सेटिंगचं काम करतात ते सरताज. अच्छा. मागे ते काय ते प्रसाद आणि नम्रतेच्या स्किट मध्ये काय केलं होतं, ते मसाज बिचा सॉलिड काम केलं होतं ते. ते आहे काय, मी त्यांचा लई मोठा फॅन आहे. ते आलेले आहेत काय? अहो नाही ना काका, त्यांना आपण नक्की बोलू. त्यांना आणि अन्विताला आपण इथे नक्की बोलू, मी तुम्हाला प्रॉमिस करते. पण तुर्तास आपल्याकडे मंदार मांडवकर आहेत, त्यांच्याशी तुम्हाला काही बोलायचं आहे का? हा कोण आहे भुसनळ्या? नाही, आम्ही नाही ओळखत त्याला. ठेव. नाही अरे, तो नाही आहे ते सरताज. अरे ठेव. अरे ठेव फोन ठेव. थँक्यू सो मच काका फॉर कॉलिंग. आणि तुम्ही पण आमचा शो ऐकताय, ऐकून मला खूप बरं वाटलंय. आपण पुढच्या कॉलकडे वळूया. काय फालतू गिरे ही. अहो, सरताज आमच्या इथे बॅकस्टेजला काम करतो. तो दिसतो लोकांना, मी नाही दिसत लोकांना. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. शांत व्हा, बसा. आपण पुन्हा एकदा मंदार यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण त्यांच्या प्रवासाबद्दल बोलतोय. अतिशय मजेशीर प्रवास आहे, म्हणजे फारच हास्यास्पद प्रवास आहे. हास्यास्पद काय? बस, आपण तोपर्यंत ऐकूया अन्विताच्या आवडीचं एक गाणं प्लीज. काय हे काय फार भारी चालू आहे शो. फार भारी. थँक्यू सो मच. अरे काय भारी चालू आहे मॅडम. अहो, सगळे फोन मला माझ्याबद्दल येतच नाहीये. मला बोलवलं कार्यक्रमाला, माझ्याबद्दल एक तरी फोन यायला पाहिजे मॅडम. बसा, तुम्ही शांत व्हा. बसा. आपण घेऊया. आता आपण पुन्हा सुरू करतोय. करा. वेलकम बॅक लिसनर्स. रेडिओ भेंडी. येस, वेलकम बॅक. आणि आपल्या बरोबर बसलेत, तुमचं नाव? मंदार मांडवकर नाव माझं. I'm so sorry. हो, बस. पाहिजे मला. येस, पुढचा फोन येणार. करा. हो, बसा. शांत बसणार. पाणी नको. सर प्लीज पाणी. तुम्हाला माहित नाही मंदार मांडवकर इथे नागिन डान्स करतात. मला प्लीज शांत व्हा प्लीज मंदार प्लीज शांत. बसा. आपण कंटिन्यू करू. बसा प्लीज. आपल्याला पुढचा फोन येणार, तो तुमच्यासाठी असेल ना. ओके, रेडी? नेक्स्ट कॉल घेऊया. हॅलो वेलकम. हॅलो, मंदार मांडवकर आहेत का? हा, आहेत. मी बोलणार. हाय, नमस्कार मंदार मांडवकर. हाय, नमस्कार. तुम्ही कुठे राहायला? कुठे? मी गोरेगावला राहतो, सहकार नगर मध्ये. हा, वाटलेलं. ते नाक्यावर जे वृंदावन हॉटेल आहे, ते जरा आज चालू आहे का सांगा ना जरा.
सर ऐका ना, तुम्ही त्यांना फोन करा ना. तुम्ही त्यांना फोन करा ना सर. नाही नाही, मी फोन करतोय मगातपासून, पण तिथे कोण फोन उचलत नाहीये. आणि तुम्ही काय त्या हॉटेलच्या बाहेर पडलेलं असतं ना, जरा मला 2 अंडा राईस पाहिजे होतं. माझ्या बापाचं हॉटेल आहे का ते? माझ्या बापाचं हॉटेल आहे. मला कसं काय येणार आहे? त्याचा ऍड्रेस मिळतो की नाही? कसं काय येणार मला? त्याला सांगा बघतोय माझ्याकडे. त्याला सांग माझ्याकडे बघतो तो माझ्याकडे. फोन आहे तो नाही बघू शकत. बसा बसा, शांत व्हा ते मंदार. सगळं ठीक आहे, जरा ते 2 अंडा राईसचं बघा. नाही देणार! नाही देणार! देणार! मंदार तुम्ही मंदार तिकट करा. येस 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 आपण पुढचा फोन घेऊया. तो तुमच्यासाठीच असणार आहे घ्या. मंदार. मंदार पाणी माम, घेताय ते नको. का? ओके 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 आपण पुढचा फोन घेऊया. येस पुढचा फोन. हॅलो, वेलकम टू रेडिओ भेंडी. हुज दिस? मंदार मांडवकर. हाय हाय हाय. हे मंदार मांडवकर. हा फोन नीट ठेवा, मला ऐकू येत नाहीये. हॅलो, हा आता येत आहे. ये. मंदार मांडवकर. हा बोला बोला. म्हणजे ते नवाजुद्दीन. हा मीच आहे. हा. माझ्या बायकोचा ब्लाऊज शिवायला टाकलाय, कधी देणार? सर बायकोचा ब्लाऊज म्हणजे? तुम्ही नवाजुद्दीन टेलर कडे काम करणारे मंदाव मांडवकर ना. बायकोचा ब्लाऊज द्या ना. बायकोचा ब्लाऊज तुझा खाल्ला बे. तुझा बायकोचा ब्लाऊज मी खाल्ला. तो असा वाढला, त्याच्यावर वणी त्याला बसवला, पार चेंदा मेंदा केला तुझ्या बायकोचा सर, शांत, ब्लाऊज. सर, मी सर, सर, शांत. मी टेलर म्हणतो का? मी टेलर का टेलर? असं करतो का मी? बायकोचा ब्लाऊज बघा.